सर्वांना गुड मॉर्निंग। आणि आता वाजले आहेत सकाळचे 10 आणि मी इथे जे माझे कपडे जे आहेत सगळे ते धुवून झालेले आहेत आणि इथे वाळू घालत आहे। तर म्हटलं चला आज थोडंसं वेगळं तुम्हाला दाखवूयात। तर हे बघा, आणि असे सकाळी लवकर जर कपडे जर धुतलेत ना तर मग 4-5 वाजेपर्यंत ते पटकन सुकून जातात। म्हणजे माझ्याकडनं काही कपडे लवकर धुणं होत नाहीत, जे खरं आहे ते सांगायचे, कारण की गायींची कामे असतात आणि नंतर गोठ्यातली पण कामे असतात, त्याच्यामुळे व्यवस्थित असे कपडे म्हणजे सकाळी लवकर धुतले जात नाहीत। पण मग मी आज थोडंसं लवकर उठून पटकन आवरलं आहेत। मला कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन घ्यायची आहे, पण आता थोडंसं प्रत्येकाचा प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे मग मी थोड्या दिवसानंतर घेणार आहे। कारण की माझ्याकडनं सगळी कामे सकाळी सकाळी आवरली जातात, पण जे कपडे आहेत ना ते कपडे धुणं होत नाहीत, कारण की 10-10:30 वाजता परत नळाचं पाणी पण जात असतं। तर त्याच्यामुळे मग मला वॉशिंग मशीन घ्यायचीच आहेत। आणि मी एकटीच आहेत आणि मला एकटीला सर्व कामे करावी लागतात, तर नाही ॲडजस्ट होत। म्हणजे गोठ्यामधलं, अगदी घरातलं, आणि माझे मिस्टर मग केव्हा केव्हा ड्युटीवर पण जातात, तर इतकं सगळं काम माझ्याकडनं नाही ॲडजस्ट होत। तर त्याच्यामुळे वॉशिंग मशीन मी नक्कीच घेणार आहेत, पण मग आता थोडे त्याला अवकाश आहेत। आणि हे बघा, आता इथे सर्व जे कपडे आहेत ते वाळू घालून झाले आहेत आणि आता मी इथे बकऱ्यांना पण जे त्यांचं फीड आहेत ते खायला देणार आहेत। बकऱ्यांना त्यांचं खाद्य देण्यापूर्वी इथे मी बकऱ्यांच्या खाली थोडंसं झाडून घेत आहेत, कारण की सकाळी मी 6 वाजता झाडलेलं होतं, पण मग त्यांनी परत घाण केली आहेत खाली, आणि त्यांच्या खाली स्वच्छ असलेलं केव्हाही चांगलं, कारण त्या प्रेग्नंट आहेत, त्याच्यामुळे मग त्यांच्या खाली असं झाडलेलं चांगलं असतं। तर मग आता मी इथे त्यांच्या खाली झाडून घेत आहे आणि झाडून झाल्यानंतर त्यांच्यासमोर मी त्यांचं जे खाद्य आहे ते खाद्य ठेवणार आहेत। आणि त्यांना मी सकाळी, हे बघा, ती टपात खात आहेत इथे बकरी, तर मी यांच्यापुढे सकाळी थोडीशी कुटी पण ठेवलेली होती गायींची, तर कुटी खाऊन झाली आहेत। आता मी त्यांना जे एक मी स्पेशल जे फीड बनवलेलं आहेत ना, तर त्यांच्यापुढे मी ते ठेवणार आहेत आता, कारण की दोन्ही पण गाभण आहेत आणि गाभण काळामध्ये त्यांची जास्त काळजी घेणं गरजेचं असतं। आणि आता मी इथे त्यांना त्यांचं जे खाद्य पण आहेत ते खाद्य पण खायला टाकून दिलेलं आहे। हे बघा, त्या मस्तपैकी अशा त्यांचं खाद्य जे आहे ते खात आहेत। हे बघा, मी इथे खात आहेत आपला जो हिवाळ्याचे लाडू आहेत, मेथीचा लाडू खात आहेत। तर हे बघा, हा आहे मेथीचा लाडू, आणि ही खाण्याची पद्धत कशी आहे, म्हणजे म्हणजे खायला तशा पद्धतीने जर तुम्ही खालात ना तर खूपच छान लागतो खायला। तर हे बघा, हा लाडू जो आहे ना अशा पद्धतीने हा फोडून घेऊयात आपण, आणि याच्यामध्ये आपण इथे दूध टाकणार आहोत। बघा, आमचं घरचं गाईचं दूध आहेत ना, मग काही नाही वाटत, कारण ते विकत्रीचं पिशवीचं दूध चांगलं लागत नाही। आणि हे बघा, अशा पद्धतीनं दूध टाकून घ्यायचं आहे, आणि नंतर हा लाडू जर आपण असा खाल्लात ना खूपच छान लागतो। आणि दूध आहे ना थोडंसं गरम करून घ्यायचं आहे ना। मी आज तुम्हाला अगदी असा झणझणीत आणि खूपच सुंदर लागणारा मिरचीचा ठेचा, हिरव्या मिरचीचा ठेचा आहे, तो तुम्हाला करून दाखवणार आहे। ठेचा म्हणू शकता किंवा तुम्ही एक मिरची पण बोलू शकता, आणि माझी जी पद्धत आहेत ना एकदम वेगळी आहेत, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर मग चला तर मग आपण बनवूयात। तर हे बघा, आता मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी मी इथे घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या, इथे आहेत लसूण पाकळ्या, आणि हे भाजलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर। आणि त्याच्यानंतर आपण ह्या सर्व साहित्य जे आहे त्याचं थोडंसं असं जाडसर वाटण करणार आहोत, कारण की मिरची जर बोललं तर त्याचं वाटण थोडंसं जाडसरच पाहिजे। आणि हा घेतलेला आहे 2-3 मोठे मोठे कांदे, कारण की कांदा टाकून मी मिरची करत असते, खूपच छान लागते खायला, तुम्ही फक्त माझी रेसिपी एकदा बघा। तर हा कांदा एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे। आणि हे बघा मित्रांनो, आपण इथे तेल तापत ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये जिरं आणि कांदा परतवायला ठेवलेला आहे आपण इथे। हे बघा, आता हा कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। आता जोपर्यंत आपला कांदा परतत आहे तोपर्यंत आपण हे जे वाटण आहे आपल्याकडे, हिरव्या मिरच्या, त्याच्यानंतर हा आहे लसूण, त्याच्यानंतर हे भाजलेले शेंगदाणे आहेत, शेंगदाणे मी भाजूनच घ्यायचे, त्याच्यानंतर हे आहे कोथिंबीर, आणि मी थोडंसं जिरं पण घेतलेलं आहे। हे बघा, हे जिरं पण त्यात टाकून घेऊया। आणि आता आपण याची थोडीशी जाडसर पेस्ट करायची आहे। हे आपला जो कांदा आहे ना व्यवस्थित परतवलेला आहे, खूपच ब्राऊन असा झाला आहे। आणि हे वाटण बघा माझ्याकडे थोडंसं जाडं भरडच आहे, आपण यात टाकून घेऊ। हे बघा,
थोडंसं मीठ पण घालून घेणार आहोत, कारण की मगाशी थोडंसं मीठ टाकलं होतं. आता अजून थोडंसं मीठ टाकणार आहोत आपण. हे बघा, तर हे बघा खूपच छान चटणी आहे ही. तर कांदा घालून केलेली चटणी. तर तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की ट्राय करून बघा, खायला खूपच छान लागते. मी माझ्या घरामध्ये 2-3 दिवसांवरती ही चटणी करत असते. तर रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट करून. मित्रांनो, मी इथे जे दळण आहे ते कस्टमरचं करत आहे, माझं नाहीये. हे बघा, मी इथे करत आहेत कस्टमरचं दळण, कारण की तुम्ही टायटलमध्ये वाचलंच असेल की मी इथे माझ्या कस्टमर जे आहेत गिरणीमध्ये दळायला येणारे, तर त्या कस्टमरचं मी इथे दळण जे आहे ते निवडून देत आहेत. कारण की कारण माझ्याकडे माझे जे म्हणजे वीट भट्टीवर काम करणारे जे पुरुष मंडळी आहेत ना, म्हणजे ते अक्षरशः 4-5 जण आहेत तिथे, आणि त्यांच्याकडे निवडण्यासाठी अशी चाळण किंवा त्यांच्याकडे बायका पण नाहीयेत तर हे गहू निवडतील अशा पद्धतीनं. तर मग त्यांनी ते दळण घेऊन येतात आणि त्याच्यामध्ये अक्षरशः इतकी घाण असते, म्हणजे त्या गव्हाच्या कवड्या किंवा गव्हामध्ये खडे तर खूपच घाण असते. तर ते एक वेळेस दळण घेऊन आले, नंतर मी गिरणीमध्ये टाकून बघितलं आणि टाकल्यावरती गिरणीमध्ये सारखं त्याच्यातली जी घाण आहेत ना ती सारखी अटकायची. आणि मग मी त्यांना बोलली की तुम्ही दळण निवडून का आणत नाहीयेत, असंच देतात, कारण की माझी पण मग गिरणी खराब होईल आणि तुम्ही असं डायरेक्ट आणून देतात. तर मग त्यांनी मला सांगितलं की ताई, आमच्याकडे दळण दळण्यासाठी काही वस्तू नाहीयेत, किंवा मग आम्ही पुरुष आहेत, आम्ही दिवसभर काम करतो आणि नंतर हे राशनचे म्हणजे ते कोणाकडनं राशनचे गहू घेतात आणि अक्षरशः राशनच्या गव्हामध्ये इतकी घाण असते ना, गव्हाच्या कवड्या असतात, खडे असतात, माती असते. तर मग ते काय करतात, ते राशनचे जे गहू आहेत ना ते गहू घेतात आणि तसंच माझ्याकडे दळायला आणून देतात संध्याकाळच्या वेळेस. तर मग मी त्यांना म्हटलं ठीक आहे दादा, मग मी एक काम करते, मी स्वतः दळण करून देईल तुमचं वालं आणि मग गिरणीमध्ये टाकल. तर ते मला बोलले की ताई ठीक आहे, तुम्ही दळण दळा आणि मी तुम्हाला पैसे पण देईल. तर मग नाही, मी त्यांना म्हटलं ठीक आहे, काही नाही आता, कारण की तुम्ही पुरुष आहात आणि तुम्हाला दळण नाही निवडता येत, तर मग मी तुमचे गहू जे आहेत ना मी स्वतः साफ करून देत जाईल. तर मग अशा पद्धतीनं, कारण की मला काय वाटतं की ठीक आहे, कोणी कुठल्या पण अडचणीमध्ये असू शकतात ना, तर आपण त्यांची मदत केलेली केव्हाही पण चांगलं असतं आणि मला पण खूपच छान वाटतं. काही नाही, मला एक हे दळण निवडायसाठी फक्त एक अर्धा तास लागला असेल, तर मग मला खरंच आवडलं. आणि मग कारण की मित्रांनो, प्रत्येकाची मदत आपण कधी ना कधी आपल्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे केलीच पाहिजे. कारण की कोणाची जरी मदत केली ना तर देव आपली पण एखाद दिवशी आपण पण कुठल्या अडचणीमध्ये असोत ना तर देव आपली पण मदत करतो. तर अशा पद्धतीनं मी त्यांचे दळण इथे करत आहेत. आणि हे बघा मित्रांनो, आपण नेहमी कोणाच्या तरी कामी पडलेलं केव्हाही चांगलं. तर अशा पद्धतीनं मी त्यांचं जे दळण आहेत ते करून देत आहेत आणि मला पण खूप चांगलं वाटत आहेत, कारण की नाहीये त्यांची काही अडचण आहेत, प्रॉब्लेम आहे, त्यांच्या घरामध्ये बायका नाही येत किंवा त्यांना पण नाही निवडता येत. तर मग मी त्यांच्यासाठी इथे हे निवडून देत आहेत. हे बघा. आणि आता तुम्ही बोलशाल ताई, हे दळण तुमचं पण असू शकतं. तर मला एक सांगायचं आहे की मी माझं दळण असं काही गोणीत वगैरे नाही घेणार आहेत, कारण की माझ्या घरातले जे गहू आहेत ना ते अगदी मी एका टिपामध्ये भरून ठेवलेले आहेत आणि मी त्यातनं घेऊन दळायला टाकत असते, कारण ते मिसायची पण गरज नाहीयेत. कारण की आमचे घरचे शेतामधले गहू आहेत आणि हे गहू जे माझ्याकडे आहेत ना हे राशनचे गहू, हे याच्यामध्ये खूपच साऱ्या प्रमाणामध्ये घाण असते, तर मग ती साफच करावी लागते. आता ते बहुतेक संध्याकाळच्या वेळेस दळण घ्यायला येतील. तर अशा पद्धतीनं मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.